येणारी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली आहे. त्यामुळे राजकीय वारे सध्या फार जोराने वाहताना दिसत आहेत. प्रत्येकाला सत्तेत यायचं आहे, सत्ताधारी पक्षाला सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर विरोधी पक्षांना आता सत्तेमध्ये यायचं आहे. कारण तब्बल 2 टर्म बीजेपीने सत्तेमध्ये राहून काढलेली आहे. त्यामुळे विरोधी विरोधी पक्षांना आता सत्तेमध्ये यायचं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आता आघाडी करताना दिसत आहेत. अशीच एक आघाडी काल बंगळुरूमध्ये घडताना दिसली. बंगळुरूमध्ये तब्बल तब्बल 26 विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन एक आघाडी स्थापन केली आणि त्या आघाडीला त्यांनी इंडिया असं नाव दिलं गेलं. ही आघाडी नेमकी काय आहे, कशा संदर्भात आहे, त्यांचा अजेंडा काय आहे, त्यांची मागणी काय आहे आणि या आघाडीला इंडिया हे नाव कसं दिलं गेलं या संबंधीचा सविस्तर वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर आणि तुम्हा सर्वांचं वाईस टुगेदर वरती फार मनापासून स्वागत. भावी निवडणूक तोंडावरती आली आहे आणि आता विरोधकांनी सत्ताधारी पक्षांनी आता कंबर कसली आहे. कारण प्रत्येकाचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे निवडणुका लढवून सत्ता स्थापन करणे. अशीच काल बंगळुरूला एक मीटिंग झाली. त्याच्या अगोदर यांची एक मीटिंग पटनामध्ये झाली होती. त्या सर्व विरोधकांनी एकत्रित त्या पटनाची मीटिंग स्थापन केली होती. त्या मीटिंगमध्ये सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती आणि त्यावरती काही मुद्दे आखले, काही चर्चा झाली आणि त्याच्यानंतरची त्यांची दुसरी जी मीटिंग होती ती बंगळुरूमध्ये काल पार पडली. आता ही मीटिंग कशा संदर्भात होती तर त्याची काही कारणं आहेत. त्यांचा पहिला जो काही अजेंडा आहे या मीटिंगच्या पाठीमागचा तर तो म्हणजे सत्ता स्थापन करणं आणि दुसरा मोदीला पराभूत करणं आणि बीजेपी विरुद्ध सरकार स्थापन करणं. कारण गेली 2 टर्म झालं बीजेपी सतत सत्तेवरती आहे. त्यामुळे बीजेपी समोरचंही एक चॅलेंज असणार आहे की 2 टर्म सत्तेमध्ये असल्यानंतर तिसरी टर्म ही बीजेपीने सत्तेमध्ये राहावं, हे बीजेपी समोर असलेलं चॅलेंज आहे. तर बीजेपीला हरवून नव्याने नवीन सत्ता स्थापन करणं हे इतर विरोधी पक्षासमोरचं फार मोठं आव्हान असणार आहे. आणि या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी बंगळुरूची काल मीटिंग झाली आणि या मीटिंगला जवळजवळ 26 पक्षांनी एकत्रित येऊन ही सभा घेतली आणि त्या सभेमध्ये ही आघाडी स्थापन झाली. या आघाडीला इंडिया असं नाव दिलं गेलं आहे. आता इंडिया म्हणजे काय तर इंडियन डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असं या इंडियाचा फुल फॉर्म आहे आणि त्याला शॉर्टकटमध्ये इंडिया असं म्हणलं जातं. तर ही इंडिया विरुद्ध एनडीए असा सामना आता रंगताना आपल्याला दिसणार आहे. आता हे इंडिया हे नाव कसं पडलं याबद्दल पण आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. कारण काहींचं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी हे नाव सुचवलं, तर काहींचं म्हणणं असं आहे की ममता बॅनर्जींनी हे नाव सुचवलं आणि त्याला राहुल गांधींनी सहमती दर्शवली. अशा प्रकारे इंडिया नावाची जे काही निर्मिती आहे ते त्या ठिकाणी आघाडीचं नाव त्यांनी ठरवलं गेलं आहे. विरोधकांनी गेली 2 टर्म जे आहेत विरोधकांचा हाच अजेंडा राहिला आहे की आता बीजेपीला सत्तेवरनं दूर करायचं आणि त्यांनी बीजेपी विरुद्धात काही आरोपही केलेले आहेत. म्हणजे त्यांचा सर्वात प्रथम मोठा आरोप हा होता की जे काही लोकशाहीच्या मार्गाने जे काही राजकारण चाललंय, जो काही राज्यकारभार चालला आहे तो लोकशाहीच्या मार्गाने चालत नाहीये, राज्यघटनेच्या मार्गाने हा कारभार चालत नाहीये. राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा या राजकारभारामध्ये खून होताना दिसतोय. हे जी प्रमुख आरोप जे आहेत ते बीजेपीवरती विरोधकांनी गेली 2 टर्म सलग करताना दिसत आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीचा खून होत असून राज्यकारभार जो आहे तो हुकुमशाहीच्या वाट्याने चाललेला आहे. समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, सार्वभौम ह्या सर्व संकल्पना पायदळी तुडवल्या जात आहेत. त्यामुळे या संकल्पनेला वाचवण्यासाठी, राज्यघटनेला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं या विरोधकांचं या आघाडीचं आता म्हणणं आहे आणि त्याच्यानुसार पुढची आखणी केली जाईल असंही त्यांचं म्हणणं आहे. आता या सर्व विरोधकांमध्ये कोण कोण आहेत तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस असे अनेक 26 विरोधी पक्ष जे महत्वाचे ते ज्या राज्यामध्ये त्यांचे महत्वाचे जे काही पक्ष आहेत ते सर्व पक्ष एकत्रित येऊन आता भाजपा विरुद्ध त्यांनी बंड पुकारला आहे किंवा भाजपा विरुद्ध एकत्रित येऊन त्यांनी रणशिंग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग त्यांनी फुंकलेलं आहे. कालच्या मीटिंगमध्ये विरोधकांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे. त्यात त्यांनी अल्पसंख्याविरुद्ध वाढलेला द्वेष, तसंच महिला, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्याविषयी आणि काश्मीर पंडित यांच्या विरुद्ध वाढलेला अत्याचार यांना रोखण्यासाठी, यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, असे त्यांनी कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. तर कालच्या मीटिंगमध्ये कोण कोण काय काय म्हणलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काय म्हणले, उद्धव ठाकरे काय म्हणले, मल्लिकार्जुन खरगे यांचं काय मत आहे, अरविंद केजरीवाल यांचं काय मत आहे, आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया.
तर सर्वप्रथम मल्लिकार्जुन खरगे यांनी काय म्हणलं, तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये फूट पाडली असली तरी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येथे आले आहेत. लोक त्यांच्या पाठीशी आहेत. आम्ही मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. आणखी काय आहे? आणखी काय हवे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी कालच्या मीटिंग संदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं आहे. तसेच ममता बॅनर्जींनीही याविषयीची टिप्पणी केली आहे. त्यांनी काय म्हणलं आहे, तर आम्हीच राष्ट्रवादी आहोत, आमच्या देशावरती प्रेम आहे, आम्हीच इंडिया आहोत. आता हिंमत असेल तर मोदी आणि भाजपने इंडियाला आव्हान द्यावे. अशा शब्दामध्ये ममता बॅनर्जींनी बीजेपीला एक आव्हानच केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातले प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या मीटिंग संदर्भात काय टिप्पणी केली आहे आपण तेही जाणून घेऊया. भाजपाच्या हुकुमशाहीतून देशाला वाचवण्यासाठी आम्ही मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. भाजपमुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, पण लोकांनी घाबरून जाऊ नये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही देशाला सुरक्षित ठेवू, असं म्हणणं उद्धव ठाकरे यांचं आहे. तर अरविंद केजरीवाल जे मागच्या मीटिंगमध्ये पत्रकार परिषद न घेता ते निघून गेले होते, त्यामुळं अरविंद केजरीवाल हे बंगळुरूच्या मीटिंगमध्ये असतील की नाही, ते ह्या आघाडीचा भाग असतील की नाही असंही बोललं जात होतं. पण त्यांनी या मीटिंगला हजेरी लावली आहे आणि आपणही या आघाडीमध्ये आहोत असं त्यांनी यावरती शिक्कामोर्तब केलं आहे. तर त्यावरती अरविंद केजरीवाल याविषयी काय म्हणतात तेही आपण जाणून घेऊया. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान मोदी यांना देशासाठी चांगले काम करण्याची भरपूर संधी मिळाली, मात्र एकाही क्षेत्रात कोणताही विकास झालेला नाही, असं म्हणणं अरविंद केजरीवाल यांचं आहे. त्याच्यामुळं या आघाडीकडं आता प्रत्येकाचं विशेष लक्ष आहे. कारण प्रत्येक पक्ष जो आहे या आघाडीतला तो त्या राज्यातला एक प्रबळ पक्ष मानला जातोय आणि त्यामुळं ही जी आघाडी आहे ती एकजूट जर राहिली तर हे बीजेपीसाठी फार मोठं आव्हान असणार आहे. शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे जे आहेत ते एकेकाळी बीजेपी सोबत मैत्रीमध्ये होते. 25 वर्ष त्यांची युती होती. पण त्यांनीही आता बीजेपीशी दोरी राखली आहे आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे याही आघाडीमध्ये ते यावर्षी बीजेपीच्या विरोधात लढणार असल्याचं बोललं जाते आणि ते यावेळेस आघाडी म्हणजे बीजेपी विरोधात काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत या इतर इंडिया ही जी आघाडी आहे त्यांच्यासोबत यावेळेस ते निवडणुका लढवणार आहेत. आता ह्या महत्वाचे निर्णय या मीटिंगमध्ये कुठले कुठले आहेत आपण ते थोडक्यात जाणून घेऊया. 11 सदस्यांची समन्वय समिती नियुक्त केली जाईल. मुंबईच्या बैठकीत या सदस्यांची नावे निश्चित होतील. प्रचार व्यवस्थापन अजेंडा निश्चितीसाठी दिल्लीमध्ये एक सचिवालय स्थापन केलं जाईल आणि इतर मुद्द्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्याच्यासाठी उपसमितीही नेमली जाईल. तर हे काही प्रमुख महत्वाचे निर्णय त्या समितीमध्ये त्या मीटिंगमध्ये घेतले गेलेले आहेत. आता येणारी निवडणूक ही प्रत्येकासाठी फार महत्वाची आहे. त्यामुळं बीजेपी समोर हे फार मोठं आव्हान असणार आहे की या एक आघाडी विरुद्ध ते कसे लढतायत आणि त्यांना हरून बीजेपी परत सत्तेमध्ये राहतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ही आघाडी एवढी मोठी आघाडी प्रबळ विरोधी पक्षांसोबत ही आघाडी एकत्र येऊन ही आघाडी टिकेल काय आणि टिकली तर ते सत्ता स्थापन करू शकतात का, हाही एक मोठा प्रश्न सध्या आपल्या समोर उभा राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं यावेळेस तुम्ही कुठल्या आघाडी सोबत आहात, एनडीए सोबत आहात की इंडिया सोबत आहात? कारण आता हा जो मुकाबला आहे तो एनडीए वर्सेस इंडिया असा होणार आहे. आता बीजेपीनी इंडिया असं म्हणायचं सोडून भारताला भारत असं म्हणणं सुरू केलं आहे. कारण आता इंडिया हे विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव झालं आहे. त्यामुळे भारताला इंडिया असं न म्हणता आता विरोधी म्हणजे सत्ताधारी जो पक्ष आहे बीजेपी किंवा बीजेपी सोबतचे जे इतर एनडीए मधले जे काही पक्ष आहेत ते आता भारताला म्हणजे इंडिया असं न म्हणता आता भारत असं म्हणतात. कारण आता इंडिया हे विरोधी पक्षाच्या आघाडीचं नाव झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या एकंदरीत सर्व मीटिंग बद्दल, या सत्ताच्या खेळांबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.